राम राम मंडळी. तर आज आलो आपण करमेकर बस स्टॉप जवळील साईबाबा मंदिर येथे. तर चला आतमध्ये जाऊन आपण साईबाबांचे दर्शन घेऊया. आतमध्ये स्वच्छ आणि सुंदर असे वातावरण आहे. तर चला आता आतमध्ये आपण प्रवेश केला आहे. इथं नंदी महाराज आहेत. तर नंदी महाराजांचे आधी दर्शन घेऊया. तर नंदी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाऊया पुढे. आतमध्ये मस्त असं चमचमीत वातावरण आहे. आतमध्ये आता साईबाबांचे दर्शन घेऊया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजाय योगीराजाय परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. आता आपण द्वारकामाईच्या येथे गाभाऱ्यात आलेलो आहे. इथून महाराजांचे दर्शन घेऊन आता आपण बाहेर जाऊया. बाजूला इथे श्री हनुमानजीचे मंदिर आहे. श्री हनुमानजीचे दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊया. इथून द्वारकामाई इथून आता आपण आलेलो आहेत. तर इथून आता साई महाराजांचे परत दर्शनाला जाऊ. तर परत दर्शन घेऊ. इथं पावलांचे चरणी नतमस्तक होऊ. श्रीचे पावलांचे दर्शन घेऊन आता आपण बाजूला बाप्पांचे मंदिर आहे. तर आधी बाप्पांचे दर्शन घेऊ, नंतर आतल्या गाभाऱ्यात जाऊ. तर इथं बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण इथल्या गाभाऱ्यात जाऊ. इथं गाभाऱ्यात ही दत्त महाराजांचे फोटो आहेत आणि साईबाबांचा फोटो आहे. इथून बाहेर आल्यानंतर आतील मंदिर असे दिसते. शांत असे वातावरण आहे, बघू शकता. त्याच्या गाभाऱ्याच्या बाहेर जाण्याआधी एकदा फोटो काढून घेऊ कसं मंदिराचा आतील भाग. इथून असे शांत असे वातावरण. आता बाहेर आल्यानंतर बाजूला तिथं श्री दत्त महाराजांची मूर्ती आहे. इथं आलेलं आपण दत्त महाराजांच्या मंदिराजवळ. इथं दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण बाजूचा परिसर बघू शकता. शांत आणि परिसर आहे. इथून असं सुंदर असं मंदिर, वरचा कळस दिसत आहे. बघू छान असा कळस आहे. तर त्या बाजूचं वातावरण कसं आहे ते बघू आपण. मस्त इथलं वातावरण. आता आरती चालू आहे. आरती झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. थँक्यू फॉर द वॉचिंग. धन्यवाद मंडळी. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगला.